रामकृष्ण हरी विठ्ठल केशव ही 10 लक्षणं जर आपल्याला नसतील, यापैकी कोणतंही एक लक्षण असेल तर नव्हे, 10 पैकी कमीत कमी तुम्हाला 5 ते 6 लक्षणं यापैकी असणं आवश्यक आहे. ही लक्षणं जर तुम्हाला नसतील तर तुम्हाला मधुमेह, डायबिटीस तुम्हाला नसतो. लक्षणं कोणती आहेत ती मी पुढे सांगणार आहेच, परंतु अनेक जणांची फसगत होऊन अगदी इन्सुलिन घेण्यापर्यंत किंवा डायबिटीसच्या गोळ्या घेण्यापर्यंत पेशंट जातो. वास्तविक पाहता त्या पेशंटला कुठंतरी थोडीशी चक्कर आलेली असते. चक्कर आली, पाठीत दुखत असेल, मानेत दुखत असेल, पोटात दुखत असेल तर पहिल्यांदा ब्लड शुगर ही चेक करायला सांगतात ब्लड रिपोर्टमध्ये. आणि तुम्ही घाबरलेला असता, त्याच्यामुळं शुगर ऑलरेडी तुमची 180-200च्या आसपास निघते आणि तुम्हाला लगेच गोळी चालू करतात. अशा भरपूर केसेस माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अशा भरपूर केसेस की डॉक्टर एकतर पहिल्यांदा पाहूया आपण या ट्रीटमेंटने काय होतं ते, आणि पुन्हा ठरवू गोळी चालू करायची किंवा नाही, असेही बोलणारे डॉक्टर आहेत, लक्षात ठेवा. परंतु काही डॉक्टरांना हे आपलं कायमस्वरूपी गिऱ्हाईक असावं, काही त्यांची शिकार तुम्ही बनू नका. तुम्हाला ही सांगतोय आता पुढं लक्षणं. या लक्षणापैकी आपल्याकडं एखादं दुसरं लक्षण आहे, लगेच पॉसिबल असू शकत नाही. कुठला तरी दुसरा आजार असेल तो घरगुती औषधांनी बरा होऊ शकतो किंवा साध्या ट्रीटमेंटनीही बरा होऊ शकतो. त्याला डायबिटीस आहे म्हणून गोळी चालू करायची किंवा इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यायची काय गरज नाही आहे. त्याच्यामुळं पहिली महत्त्वाची गोष्ट, न घाबरता एवढी आपल्याला ही लक्षणं आहेत का बघा. पहिलं लक्षण म्हणजे वारंवार आपणाला लघवीला लागतं. पहिलं लक्षण हे प्रायमरी सिम्पटम्स मी सांगतोय, लक्षात ठेवा. जर आपणाला वारंवार म्हणजे जवळजवळ अर्ध्या तासाला, पाऊण तासाला लघवीला जावं लागत असेल, लघवी आपली साफ होत नसेल, लक्ष द्या या गोष्टीकडं. आता या फक्त या जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा दुसऱ्याही गोष्टीनं असू शकतो. म्हणून म्हटलं कमीत कमी यातली 5 लक्षणं जर तुम्हाला लागू असतील तरच हे 1 नंबरचं लक्षण झालं. आता दुसरं लक्षण सांगतो. तुमची सेक्स्युअल डिझायर म्हणजे सेक्स पॉवर तुमची काय होते, पूर्णतः कमी झाल्यासारखी वाटते, किंवा ते लेडीजच्या बाबतीत, पुरुषाच्या बाबतीमध्ये आफ्टर 40-45 म्हणजे मेनोपॉज नंतर हे आपोआपच घडतं हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे. परंतु जर त्याच्या आतमध्ये आपणाला वय असेल आणि जर असं वाटलं आपली सेक्शुअल डिझायर कमी झाली तर पॉसिबिलिटी असू शकते. असेलच असं नाही आहे. याला कारणं दुसरी असू शकतील. ताण असेल, तणाव असेल, किंवा कुठलं टेन्शन असेल, हेही असू शकतं. किंवा समथिंग फूडची उणीव डिफिशियन्सी असल्यामुळे टेस्टोस्टेरॉन कमी झालेला असेल, किंवा स्त्रियांमध्ये प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजिन कमी झालेला असेल, त्यामुळे होऊ शकतं. तिसरं कारण आहे की अचानक उन्हाळा नाही, कुठला उकाडा नाही आणि आपल्या घशाला कोरड पडते आणि खूप तहान लागते. घसा नेहमी कोरडा पडतो. कितीही पाणी पिलं तरी सुद्धा आपणाला तहान लागलेली असते. हा तिसरा. चौथा महत्त्वाचा की सकाळी आपण जेवण केलंय, फुल जेवण केलंय, तरी 3, 3:30, 4च्या पुढं कडकडून भूक लागते. लक्षात ठेवा, ही कारणं लक्षात ठेवायची सर्व. असे आहेत का बाबा आपल्याकडं कारणं?
हे चौथं कारण सांगितलं. आता मोजत बसत नाही मी, सर्वसाधारण तुम्हाला जी कारणं असतात ती सांगतोय. महिन्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये असं वाटलं की आपल्याला जरा थोडंसं आपलं वजन कमी झाल्यासारखं वाटतंय किंवा अचानक वजन वाढल्यासारखं वाटतंय. कमी होणे किंवा वाढणे दोन्ही पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर कुठलंही काम न करता ज्या वेळेला इन्सुलिन रेजिस्टन्स पॅनक्रियाचं फंक्शन बिघडतं त्यावेळेला लक्षात ठेवा, बरंच काही हार्मोनल चेंजेसवर अवलंबून आहे. थकवा जाणवणे किंवा काही न करू वाटणे किंवा कुठल्याही कामाचा आळस येणे, कुठलंही काम न करता सुद्धा शरीर थकल्यासारखं तुम्हाला वाटलं की लक्षात ठेवायचं पॉसिबिलिटी असू शकते. हे 5 कारणं सांगितल्यानंतर पुढचं कारण आहे लक्षात ठेवा की आपल्याला म्हणजे डोळ्याच्या आपण समोर पाहिलं की आपल्याला थोडंसं अंधुक दिसायला सुरुवात होतं, ब्लरिंग सुरू होतं. तर हा प्रॉब्लेम ही ज्यांना आहे की असं होत असेल किंवा तेवढ्यापुरती थोडीशी चक्कर येते, ही चक्कर पित्तामुळे सुद्धा येते हेही मी सांगतोय. किंवा झोपेतनं तुम्ही उठला की सर्क्युलेशन चालू होण्यासाठी जरा थोडासा 1-2 मिनिटाचा कालावधी लागतो, त्याच्यामुळं समोरची व्यक्ती अंधुक दिसते. अशा वेळेला नाही, इतर वेळेला तुम्ही पाहताय आणि सहज तुमच्या डोळ्यामध्ये अशा पद्धतीनं अंधाऱ्या येऊन जातात. सर्वात महत्त्वाचा जो सिम्पटम आहे पुढं ते शक्यतो पुरुषामध्ये स्त्रीमध्ये इन्फेक्शन होऊन अगदी इम्युनो पॉवर पूर्णतः कमी झालेली असते, रोगप्रतिकारक क्षमता, आणि मनुष्य महिन्यातून 3 ते 4 वेळा आजारी पडतो. डॉक्टरकडे गेलं की तेवढ्यापुरतं ट्रीटमेंट केलं की बरं होतं, पुन्हा 1-4-5 दिवस गेले की पुन्हा आजारी पडणं, हे प्रायमरी सिम्पटम्स आहेत लक्षात ठेवा. म्हणजे कुठलाही व्हायरल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर त्या इन्फेक्शनला रोगप्रतिकारक क्षमता आपली व्यवस्थित न राहणे. पुढचा सिम्पटम असा आहे की आपल्या अवघड जागेला लक्षात ठेवा, पुरुषामध्ये पेनिसच्या ठिकाणी किंवा स्त्रीमध्ये वजायनाच्या ठिकाणी, अवघड जाग्या ठिकाणी, गुप्त ठिकाणी म्हणा, त्या ठिकाणी अचानक आग सुटायला सुरुवात होते. म्हणजे खाजू वाटतं, सारखं खाज सुटते, इचिंग होतं, इचिंग थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं. किंवा आपण तिथं झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी ट्यूब दिली, तेवढ्यापुरतं बरं होतं, पुन्हा 2-4 दिवसांनी आणखीन खाज चालू होते. हे सर्व जे सिम्पटम्स आहेत या सिम्पटमपैकी तुम्हाला कमीत कमी लक्षात ठेवा 4 ते 5 सिम्पटम जर ॲट ए टाईम आढळत असतील. आता काय वेळेला काय होतं ते सांगतो मी तुम्हाला. इन्सुलिन बॅलन्स चेंज झाला की कधी असे काळा भाग होतो, हा मानेवरचा, गळ्यावरचा भाग, हा भाग पूर्णपणे काळा व्हायला सुरुवात होते. म्हणजे डार्क पिगमेंटेशन शरीरावरती यायला सुरुवात होते. आणि ही लक्षणं नीट लक्ष द्या. आपण गोड पदार्थ जास्त खाल्ले, गोड पदार्थ आपल्या जास्त खाण्यामध्ये आले तर ही लक्षणं डॉमिनंट होतात म्हणजे जोर करतात. आपल्याला आज थोडंसं अंधारे आले असतील तर उद्या जास्त अंधाऱ्या येऊ शकतात. किंवा अचानकच असं होतं, चक्कर आल्यासारखं होतं. आता जनरली वय झालेली व्यक्ती आहे, 40 वर्षाच्या पुढे गेलेली व्यक्ती आहे आणि बसून उठल्यानंतर लक्षात ठेवा अशा वेळेला चक्कर येतेच, कारण पूर्ण सर्क्युलेशन व्यवस्थित होऊन ते ब्रेनपर्यंत जाण्यासाठी वेळ लागतो. त्याच्यामुळे ही चक्कर नाही म्हणत. चालता जर असं वाटलं की आपल्याला असं फिरतंय, समोरची वस्तू फिरल्यासारखी दिसते, डोळ्यावरती अंधाऱ्या येऊन ती फिरल्यासारखी अशा पद्धतीनं दिसत असेल तर ह्या सर्व सिम्पटमपैकी 4-5 सिम्पटम जर तुम्हाला याच्यामध्ये दिसत असतात तर तुम्ही समजून जायला काय हरकत नाही की खरोखरच आपल्याला डायबिटीजची सिम्पटम्स दिसतात
ब्लड आपण चेक करून आपल्या ब्लड रिपोर्टमध्ये म्हणजे शुगर किती आहे हे चेक करावी. आता वास्तविक पाहता ब्लडमध्ये शुगर येणं म्हणजे दिस इज द ॲडजस्टमेंट मेड बाय आवर बॉडी फॉर टू सर्वाइव्ह. आलं का लक्षात? हे 1-2 दिवसामध्ये जर मूळ पुन्हा जाग्यावरती आपण येत असेल, कायमस्वरूपी 1 आठवडा 2 आठवडे जर अशी तुम्हाला लक्षणं जाणवत असतील, समजा एखाद्या वेळेला तुम्ही पाणी जास्त पिला दिवसभरामध्ये आणि तुम्हाला लघवी लागत असेल, लघवी पूर्णपणे साफ होत असेल, तर घाबरायची आवश्यकता नाही. आपल्याला लगे डायबिटीस आहे हे म्हणजे शरीराने ॲडजस्टमेंट केल्यानंतर सुद्धा आपण बरोबर अशा डॉक्टरांकडे जातो की जे ते वाटच बघत बसलेले असतात. ध्यानात आलं का तुमच्या? म्हणजे सर्वच डॉक्टर याच्यामध्ये येत नाही. चांगल्या डॉक्टरांना दाखवून आपल्या टेस्ट वगैरे करणं याची आवश्यकता असते. सावध करणं माझं कार्य आहे. आलं का लक्षात? त्यातून निर्णय तुम्ही किती घ्यायचा, कसा घ्यायचा, किती श्रद्धा ठेवायची, विश्वास किती ठेवायचा, हे भगवंताचं ज्ञान आहे. त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठला 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 विठ्ठला.